नमस्कार मंडळी. छान असे उकडीचे आंबा मोदक केलेले आहेत. पुरणाचे धोंडे केलेत. धोंडे का केले ते पुढे तुम्हाला सांगते. तर इथे साहित्य पाहू. तांदळाची पिठी घेतले, आंब्याचा रस घेतला आहे, साखर घेतली आणि तूप घेतलं आहे. कारण बाहेरचा जो मोदकाचा आवरण आहे तो थोडा गोडसर लागावा ना म्हणून. तर इथे पाणी उकळून घेतले, त्यामध्ये तूप साखर घालून घेतले आणि त्यानंतर तांदळाची पिठी जी आहे ती घालून घेतली. त्यानंतर आंब्याचा रस आहे तो घालून घेतलेला आहे. सारण सगळं एकजीव केलेलं आहे. वाफ छान बसलेली उकडून घेतलेली आहे. पीठ थंड झाल्यानंतर मळून घेतलं आहे आणि तूप हाताला लावून छान असे मोदक वळवायला घेतलेले आहेत. आता पहा किती छान आणि अगदी सुबक असे मोदक वळले जातात. तर त्यामध्ये सारण जे आहे ते गूळ खोबऱ्याचंच भरलेलं आहे आणि एकदम हळूवार हलक्या हाताने छान असा गोंडस असा मोदक तयार झालेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी 11 मोदक तयार करून घेतलेले आहेत. मला माहितीच आहे अधिक मास चालू आहे आणि अधिक मासाला मळमास किंवा धोंड्याचा महिनासुद्धा म्हणतात. तर ही पद्धत जी आहे ना किंवा हा पदार्थ जो आहे धोंड्याचा तर तो खूप जुना आहे. तर मी सुद्धा इथे पुरणाचे धोंडे करून घेतलेत. अगदी 5च केले, नैवेद्यासाठी म्हटलं पुष्कळ झाले. आणि पाहू शकता पुरण छान भरून गोल गोल करून घेतलेलं आहे. आता मोदकांसोबत त्यांनासुद्धा वाफवून घेतलेलं आहे. किती मस्त दिसत आहेत बघा आणि अलगद हाताने उचललेसुद्धा जातात. तर चला बाप्पांना दाखवायचे आहेत म्हटल्यावर दुर्वा आलाच पाहिजे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे दादांचे धन्यवाद.